हॅलो गाईज, गुड इव्हनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुमच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स लेसन 1 म्हणजे आजपासून तुमच्यासाठी मी नवीन एक इंग्रजी बोलण्याचा एक खास मार्ग आणला आहे. मग ते सर कसं सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला शिका. बघा, ठीक आहे, तुम्हाला समजा इंग्रजी येत नाही ना, तरी सुद्धा आज सुरुवातीपासून तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. मग सर ते कसं आहे शक्य? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत आता मी जे काही तुम्हाला सांगणार शब्द अगोदर काय शिकायचं, आपल्याला छोटे शब्द घ्यायचा आणि त्या शब्दापासून वाक्य तयार करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला पण माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे. जोपर्यंत तुम्ही बोलत आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही. मग सर साधे साधे शब्द आहेत बघा. मी एखादा शब्द घेईल. आय. आय म्हणजे काय? आय म्हणजे मी. आय म्हणजे मी. आता मी कोण आहे? मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. बरोबर आहे. पण मित्रांनो, आय हा शब्द ठीक आहे, तुम्हाला इंग्रजी येत नाही ना, तरी पण तुम्हाला माझ्या पाठीमाग बोलायचं आहे. आता मी, चला म्हणा बरं, आय म्हणा पाठीमाग. रिपीट रिपीट इट. रिपीट अगेन. आय. आय म्हणजे काय? मी. बरोबर आहे. एक शब्द तुम्हाला समजला की बाबा आय म्हणजे मी. परंतु मित्रांनो, हे तुम्ही जर माझ्या पाठीमागे म्हणालात, माझ्या पाठीमागे बोलत राहिला, तर तुम्हाला इंग्रजी येणार आहे. नाहीतर धीरे आहे पलंगावर असं होत नाही ना बाळांनो. ठीक आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे लेसन 1 इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आय एम इंग्लिश गुरु सुरेश आरणे. म्हणजे काय बोलणार? आय एम सुरेश. आय एम सुरेश. आता तुम्हाला काय बोलायचं? आता तुमचं नाव तर मला माहित नाही ना, मग तुम्ही काय बोलणार? आय एम. आणि इथं माझं जे नाव आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव घ्यायचंय. आय एम जे काय असं समजा, गणेश, रमेश, सुरेखा, सुनीता, सरिता, जे असेल तुम्ही तुमचं नाव एकच बोलायचं. आय एम सुरेश. म्हणजे जसं तुम्हाला तुमचं नाव घ्यायचंय आणि पुढे तुम्हाला म्हणायचं आय एम सुरेश. मग मित्रांनो, हे तुम्हाला समजलं का? आय म्हणजे काय? मी. आता बघूया. आता लाईक घेऊ. आता लाईक म्हणजे काय? दुसरा शब्द घ्या. दुसरा शब्द घेतो मी, लाईक. सोपा आहे बघा. लाईक. लाईक म्हणजे काय मुलांनो? तर लाईक म्हणजे आवडणे. आता इथं बघा, मला तुम्हाला काय आवडते? जे जे आवडते ना, ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, समजा मी म्हणतो लाईक. आता आय लाईक. आय लाईक. आय लाईक म्हणजे काय? मला आवडते. मला आवडते. विद्यार्थी मित्रांनो, क्लास सोडून जायचं नाही. आता क्लास पूर्ण बघायचा आहे, नंतर मला कमेंट मध्ये सांगायचं सर मला काय आवडते बोला. आता आय लाईक समजा मँगो. आता उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे यायला सुरुवात झाली. मग तुम्ही काय म्हणणार? सर आय लाईक मँगो. इथं पहा, वाक्य तयार करा. आय लाईक मँगो. मला आंबा आवडतो. मला आंबा आवडतो. काय घेतलं मी? आय लाईक मँगो. मला आंबा आवडतो. येस. आता पुन्हा पुन्हा एक वाक्य. येस. मोठे घ्या. पहिला अक्षर कॅपिटल काढायचे आपल्याला. बघा इथून मुलांनो. येस आय लाईक मँगो. हो, मला आंबा आवडतो. इथं काय येस म्हणजे काय? हो. हो, मला आंबा आवडतो. हो, मला आंबा आवडतो.
आता तुम्हाला कमेंट मध्ये काय करायचं मुलांनो, जे काय तुम्हाला आवडते ना, आय लाईक, आता एक एखादा मुलं सर आय लाईक बनाना, आय लाईक स्ट्रॉबेरी, आय लाईक काय पण जे जे तुम्हाला खायचे वस्तू ना, आय लाईक स्ट्रॉबेरी आहे का नाही, आय लाईक बनाना, आय लाईक मँगो, आय लाईक ग्रेप्स, कितीतरी वस्तू आहेत बरं खायचे तुम्हाला, तुम्हाला जे आवडतात ना त्या तुम्हाला मित्रांनो इथे लिहायचं आहे आणि कमेंट करा. का विदाऊट कमेंट मला कसं तुम्हाला काय येतंय काय कळणार नाही. तुम्हाला कोणत्या स्टेपला तुम्ही आहेत सर, तुम्हाला एक माझा नंबर माहिती आहे ना, 88 88 91 66 52, त्यावर तुम्हाला तुम्ही कधी पण फोन करा, मी तुम्हाला त्याबद्दल तुम्ही ज्या स्टेपला आहेत ना, तुम्हाला इंग्रजी येत नाही ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला इंग्रजी येत नसेल किंवा असेल, परंतु जिथं जिथं तुम्हाला अडचण असेल त्या ठिकाणी माझे नंबर व्हॉट्सअपवर करा, निश्चित करा, मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो. बघा हे झालं दुसरं वाक्य. मग सर आता डोंट म्हणजे काय, इथं बघा डोंट, डोंट म्हणजे नाही, लक्ष द्या, डोंट. आता पहा इथं डोंट म्हणजे काय, नाही. आता मग सर म्हणा बरं तुम्ही माझ्या मना, डोंट म्हणजे नाही. नो आय डोंट लाईक, नो, नो आय डोंट लाईक. सुरुवातीला आपण आवडलं, पण आता आवडत नाही, मग काय होणार, नो आय डोंट लाईक, नाही मला आवडत नाही, नाही मला आवडत नाही. छोट्या छोट्या मुलाला कसं असतं, एखादी गोष्ट आवडत नाही, नो 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 आय डोंट लाईक. एखादं सांगितलं मला तुला आवडतं का रे, नाही नाही नाही, काय मग त्याला मराठीत नाही बोलायचं. मराठी भाषेमध्ये तुम्हाला येते मला माहिती आहे, परंतु ते इंग्रजी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ती प्रॅक्टिस होणार नाही, आणि प्रॅक्टिस नाही झाली तर तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाहीत. मग काय लिहिलं तिथं, नो आय डोंट लाईक, नाही मला आवडत नाही. आता बरं दिस म्हणजे काय, दुसरा शब्द दिस, दिस म्हणजे हा ही हे, एखादी वस्तू असते ना, दिस इज अ बॅग, दिस इज अ पेन, दिस इज अ बॉय, नाही दिस इज एखादी वस्तू असते, दिस म्हणजे, दिस म्हणजे हा ही हे. दिस म्हणजे काय, हा ही हे. मग सर आता वाक्य कसं बोलणार तुम्ही, मी सांगतो बघा इथं, आय लाईक दिस, काय बोललो मी, आय लाईक दिस म्हणजे काय, मला हे आवडते, आय लाईक दिस, आय लाईक दिस बनानाज, मला ते ही केळी आवडतात, आय लाईक दिस मँगोज, मला ही आंबे आवडतात, आय लाईक दिस ग्रेप्स, पा आय लाईक दिस ग्रेप्स, मला हे अंगूर आवडतात. ग्रेप्स आहेत ना आता बाजारामध्ये, बघा इथं, येस आय लाईक धिस, मला हे, हो मला हे आवडते. येस, आता इथे येस घ्या, येस, येस, येस आय लाईक दिस, आय लाईक दिस, हो मला हे आवडते. मग सर पुढे सांगा, मला आवडत नाही, नो आय डोंट लाईक दिस, नो, नो आय डोंट लाईक डोंट लाईक दिस, नाही मला हे आवडत नाही, नो आय डोंट लाईक दिस, नाही मला हे आवडत. सर आता आय लाईक दिस ग्रेप्स घेतो ना, आय लाईक दिस ग्रेप्स, मला हे अंगूर आवडतात. आज आपण मित्रांनो काय बघितलं बघा बरं, आय म्हणजे काय, मी, नंतर आय एम सुरेश, आय लाईक मला आवडते, काय आवडतं तुला बाळा,
सांगितलं आता आय लाईक ग्रेप्स, आय लाईक मँगो, आय लाईक पोटॅटो. वाव, पोटॅटो, आलू. यू लाईक यू लाईक पोटॅटो. येस येस, आय लाईक पोटॅटो वडा. म्हणजे जे जे आवडते ना तसे मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय, गुड नाईट.